हॅलो मित्रांनो, हाय. आज आपण चाललोय बघा सिद्धांतला घेऊन भीमटेकडीला. बाबाजवळ सिद्धांत आहे, पप्पाजवळ साची आहे, मम्मी मागे. बघा साची कशी चालवते सायकल. साची सायकल खूप लहानपणापासून चालवते, अगदी 2 वर्षाची असताना. आलोय आपण मूर्तीजवळ. भीमटेकडी कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा, बाबांनी सिद्धांतला काही सोडलंच नाही. सिद्धांतलाही खूप मजा येत होती सायकलवर बसायला. एकच नंबर. खूप मजा वाटते त्याला. ते बघा पप्पा खूप मागं लटकले, कारण पप्पा थकले होते साची सायकल लोटू लोटू. बघा साचीला किती मजा येते. आम्ही आलोय मूर्तीजवळ आता. दिसली साची म्हणे मम्मा माझा व्हिडिओ काढ. मी खाली उतरताना, म्हणून मग तिचा व्हिडिओ मी काढला. खूप ड्रेस नवीन घातला होता त्यामुळे खूप जास्त मटकत होती. खूप आणि मम्मा मला गोल गोल फिरायचं, तर म्हटलं फिर, मी तुझा व्हिडिओ काढते. बघा किती छान सुंदर कमळ आहे. त्या कमळाच्या फुलांचा कलर आणि साचीच्या ड्रेसचा कलर सेम आहे. उडी मारता आली नाही म्हणून पडायला आली ती. हे बघा, हे आहे भीमटेकडीचा परिसर. बघून घ्या, ही मूर्ती. आता आलोय आम्ही खाली बसण्यासाठी. इथं भंतेजी होते, तर सिद्धांतचे पप्पा कॅलेंडर घेत होते विकत भंतेजीकडनं. सिद्धांत आणि बाबा बसले मस्त निवांत. सिद्धांत खेळतोय मांजरीसोबत. साचीही आली आहे. व्हिडिओ काढून झाला आमचा आणि आले मांजरीसोबत खेळायला. मला सांगत होती की मम्मा मांजर बघ किती छान बसली असं. हा बघा, कॅलेंडर घेतलं. ते कॅलेंडर वाजत होतं, त्यामुळे सिद्धांतला खूप मजा येत होती. तो आणखी आणखी वाजवायचा, अजिबातच सोडत नव्हतं. दे म्हटलं तर देत नव्हतं, ओरडायचा. भंतेजी बसलेले आहेत तिथं. आणि भंतेजीचं वंदन वगैरे केलं आणि सगळेजण खाली बसलो होतो. सिद्धांत खूप मस्ती करतोय. सिद्धांत सायकल बोर झाला, त्यामुळे बाबाने थोडंसं चालवलं त्याला. बघा कसं चालतंय मस्त. खूप हुशार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.